कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत पंचगंगा, कदमवाडी, बापट कॅम्प आणि कसबा बावडा या ठिकाणी स्मशानभूमी आहेत। यापैकी पंचगंगा स्मशानभूमी ही सर्वात जुनी आणि जास्त वापर होणारी स्मशानभूमी आहे। शहरासह उपनगरातील आणि जवळच्या ग्रामीण भागातील मृतांवर इथं अंत्यसंस्कार केले जातात। या स्मशानभूमीत रोज 10 ते 15 मृतांवर अंत्यसंस्कार होतात। एका मृतदेहासाठी 500 ते 600 शेणी लागतात, म्हणजे दररोज किमान 5 ते 7 हजार शेणींची आवश्यकता असते। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा स्मशानभूमीत शेणीचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। पंचगंगा स्मशानभूमीच्या गोडाऊनमध्ये काही दिवस पुरेल इतक्याच शेणी उरल्यात, त्यामुळे कसबा बावडा आणि कदमवाडी इथून शेणी आणून अंत्यसंस्कार केले जात आहेत। दरम्यान इतर ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये सुद्धा शेणींचा पुरेसा साठा नाही। शुक्रवारी शेणींअभावी अंत्यसंस्काराला 2 तास उशीर होऊन मृतदेहाची विटंबना झाल्यानं मृताचे नातेवाईक संतापले। शेणी उपलब्ध नाहीत। 1 तास झाला आम्हाला सांगते 10 मिनिटात येतो टेम्पो, अर्धा तासात टेम्पो येतो, अजून 1.5 तास झाला आम्ही इथं थांबलोय, कोणीही टेम्पो आलेला नाही, कोणी इथं घेऊन आलेलं नाही। बावड्या आणि आम्हाला सांगतात की तुम्ही बॉडी बावड्याला घेऊन जावा, तिथं दहन करा। असा सगळा उद्धटपणाचा कारभार इथं चालू आहे, तर कोणी इकडे लक्ष देत नाही आहे। महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून गॅस दाहिनी बसवली असली तरी तिचा वापर करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये नसल्याचं दिसतंय। त्याचबरोबर यंदा पावसाळ्याचा कालावधी वाढल्यामुळे शेणी उत्पादन घटलं असून ग्रामीण भागातही शेणींची उपलब्धता कमी झाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। दरम्यान शेणी तुटवडा निर्माण झाल्यानंतरच महापालिकेनं टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। तहान लागल्यावर विहीर खोदायची या महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांकडून लोकांना शेणी दान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे। कोल्हापुरात शनिवार पेठेत राहतो। सध्या पंचगंगा स्मशानभूमी शेजारी आलेला आहे। महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात मोफत अंत्यविधी हा फक्त मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यात होतो, पण सध्या इथं बघितलं तर इथं जे दहनासाठी शेणी किंवा लाकडी लागतात त्यांचं फारच प्रमाण कमी आहे। तर माझी अशी विनंती आहे, जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा मंडळ आहेत त्यांनी इथं शेणी दान करून किंवा दहनासाठी काही पैसे किंवा वर्गणी जमा केली तर आपल्यासारख्या बऱ्याच गरीब कुटुंबांना त्याची मदत होईल आणि दहनासाठी उपयुक्त होईल। शेणी तुटवड्याबरोबरच स्मशानभूमीत इतरही काही समस्या आढळून येत आहेत। इथली शेणींचा साठा करण्यात येणारं गोडाऊन धोकादायक स्थितीत उभा आहे। भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळं हे गोडाऊन कधीही कोसळण्याची भीती आहे। या ठिकाणच्या महिलांच्या स्वच्छतागृहाची सुद्धा दयनीय अवस्था आहे।